नर्मदे हर नर्मदे हर। आज 13 तारीख आणि हा मला वाटतं चैत्र महिना चालू आहे आणि आपण चैत्र महिन्यातली जी उत्तर वाहिनीची जी नर्मदा परिक्रमा आहे ती आज आपण करण्यासाठी जाणार आहोत। आपण आता इथून निघणार आहोत गाडीने आणि पोहोचणार आहोत गुजरात येथील तिलकवाडा याच ठिकाणी आणि तिथून आपली नर्मदा परिक्रमा सुरू होईल। ही नर्मदा परिक्रमा 21 किलोमीटरची आहे आणि ती पूर्ण करायला साधारण मला वाटतं 3-4 तास लागतील। तर तिकडे गेल्यावर मी तुम्हाला त्या परिक्रमेची सगळी माहिती देईनच आणि त्याच्यातले काही जे बारकावे आहेत किंवा जे मला माहिती आहे त्याच्याबद्दल ते मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगेन। तर आपण आता डहाणूवरून निघतोय आणि गुजरातच्या दिशेने प्रयाण करतोय परिक्रमेसाठी। तर आपण आता ही जी 21 किलोमीटरची उत्तर वाहिनीची जी परिक्रमा आहे त्यापासून स्टार्ट करणार आहोत। तुम्ही बघू शकता की आपले जे टेंबे स्वामी आहेत त्यांनी हा घडवलेला सुंदर मठ आहे, ज्या मंदिराला गरुडेश्वर असं संबोधलं जातं आणि हा त्याच्या शेजारचाच तुम्ही परिसर बघा की जिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी ह्याची रचना केलेली आहे। तर जो नर्मदेचा जो परिसर आहे आणि नर्मदेचे जे पात्र आहे ते किती विहंगम आहे ते आपण बघू शकता। हे गरुडेश्वर मंदिर जे आहे याच्या बरोबर नर्मदेच्या पात्राच्या अगदी जवळ बांधलेलं गेलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की केवढा हा विस्तीर्ण परिसर आहे। हा बघा आणि तुम्हाला हा समोरच दिसतो आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी, तुम्ही बघू शकाल। स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो पुतळा दिसतो आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याच्या नर्मदेच्या शेजारीच साकारलेलं हे गरुडेश्वर हे टेंबे स्वामी महाराज आहेत त्यांनी साकारलेलं हे मंदिर आहे। त्याच्या वरील मंदिर आहे की ज्याला गरुडेश्वर दत्त संस्थान कार्यालय आहे आणि इथून आपण डाव्या साईडला गेलात तुम्हाला दत्त मंदिर दिसेल। आपण आता बघूया दत्त मंदिराचं दर्शन घेऊ। जे परिक्रमावासी आहेत ते पहिली ह्या संस्थानाला भेट देऊन नंतरच पुढे परिक्रमा चालू करतात। सगळे दिसतात की तुम्हाला परिक्रमा करणारी लोक आहेत। पहिलं आल्यावर इथे गरुडेश्वराचं दर्शन घेऊ मग आपली परिक्रमा सुरू करतात। तुम्ही जी बघताय ते सगळे परिक्रमा करण्यासाठी आलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या भागातून येतात आणि आपल्या परिक्रमेचं प्रयोजन करतात आणि माझ्या मते ही परिक्रमा बहुतेक लोक रात्री सुरू करतात आणि पहाटेच्या 10-11 ती पूर्ण करतात। आता सगळे गरुडेश्वराचं दर्शन घेत आहेत। तिथून आता आपण थेट जाणार आहोत ते तिलकवाडा इथे आणि तिथे आपण आपला मुक्काम करून मग रात्रीचं जेवण करून पहाटेच्या दरम्यान आपली परिक्रमा चालू आहे। तर आपण भेटू आता पुढे तिलकवाडा येथे।
समुद्रा जगदीशा जगदोषा उद्धारी मज गुरुवरा. पहाटेचे 4 वाजलेत आणि आता आपण नर्मदा परिक्रमा सुरू करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की नर्मदा परिक्रमेचा जो मार्ग आहे तो तुम्हाला इथे दिसेल. इथे ह्या पोस्टरवर तुम्हाला हा मार्ग दिसेल, तुम्ही बघू शकता. नमस्कार, हा नर्मदा परिक्रमेचा मार्ग आहे आपला. आणि आता सकाळचे 4 वाजलेत. हे आपले मित्र आहेत श्री प्रकाश बारी, श्री राजू आपणकर आणि श्री विजय केणी. आपण आता नर्मदा परिक्रमेला सुरुवात करणार आहोत. सकाळचे मला वाटतं जवळ 3:30 झालेत. आणि ही बघत असाल तुम्ही तेव्हा बाजूला ती वासुदेव कुटीर, जे टेंबे स्वामी आहेत, त्यांनी जे 11 मारुती देवस्थानांपैकी जी देवळं बांधली आहेत त्याच्यामधला हे एक मारुतीचं स्थान आहे. आणि हे आपले मित्र तुम्हाला दिसतात इथे उभे आहेत. आपण आता सुरुवात करणार आहोत. अजून एक आपले मित्र यायचे बाकी आहेत, अजय पाटील. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. आता लोकांची लगबग चालू झाली आहे परिक्रमा सुरू करण्यासाठी. अर्धी अधिक लोक गेलेली आहेत आणि अर्धी अधिक लोक आता निघणार आहेत. ही परिक्रमा जवळजवळ 21 किलोमीटरची आहे. असं म्हणतात की ही जर तुम्ही उत्तर वाहिनीची परिक्रमा जर केलीत तर तुम्हाला पूर्ण परिक्रमेचं फळ मिळतं. आणि पूर्ण परिक्रमा जी आहे ती जवळजवळ 1 वर्ष चालते आणि ती जवळजवळ 3,500 किलोमीटरची आहे. आज आपण जी परिक्रमा करणार आहोत ती 21 किलोमीटरची आहे. तर आपण आता थोड्या वेळात ती सुरुवात करूया आणि नर्मदे मैयेला सांगूया की ती आमची पूर्ण सफळ संपूर्ण होऊ देत. हां, हे बघा, हे आमचे दुसरे मित्र आलेत, अजय पाटील. नर्मदे हर, नर्मदे हर. आता तुम्ही बघत असाल आपण तिलकवाडा इथून आता ही परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आणि तिथून ती नर्मदा परिक्रमा परत सुरू करून आपण परत तिलकवाडा येथे पोहोचणार आहोत. आत्ताच जसं मी तुम्हाला सांगितलं, समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारतात 11 मारुती मंदिरांची जी स्थापना केली त्यापैकी आत्ता एक आपण जे मंदिर बघितलं, जे शिवाजी महाराजांच्या पासूनचं हे प्राचीन मंदिर आहे. परिक्रमा आरंभ करण्या अगोदर सर्व जे भाविक आहेत इथे संकल्प पूजा करतात आणि मग परिक्रमेला सुरुवात करतात. तुम्ही बघू शकता इथे भक्तांची केलेली सोय नाश्त्या पाण्याची. लोक जेव्हा परिक्रमा करतात तर इथे थांबून नाश्त्याचा आस्वाद घेतात आणि मग पुढे मार्गस्थ होतात. हे मनी नागेश्वर मंदिर म्हणून आहे, तुम्ही बघू शकता. आपण आता तिथे जाऊन दर्शन नाही घेणार आहोत कारण आपण परिक्रमेच्या मार्गावर आहोत. लोक ही परिक्रमा जी आहे ही पहाटे किंवा रात्री सुरू करतात म्हणून टॉर्चची इथे फार आवश्यकता असते. तुम्ही बघू शकता की प्रत्येक ग्रुपच्या जवळ आपापली एक टॉर्च आहे. आम्ही पण एक टॉर्च घेतलेली आहे, 2-3 टॉर्च घेऊन, कारण हा रस्ता तसा खूप काळोखी असतो, तिथे लाईटची वगैरे दुसरी सोय नाही. अशी बरीचशी मंदिरं आपल्याला लागतील परिक्रमा मार्गामध्ये. तुम्ही बघताय की बरेच भक्त हे त्यांचं दर्शन घेऊन पुढे परत मार्गस्थ होत आहेत, तुम्हाला दिसेल. तर सकाळचे जवळजवळ मला वाटतं 5:30 झालेले आहेत. आपण 2 तास ही परिक्रमा आपली झालेली आहे पूर्ण. आता आपण उत्तर तटावर आलेलो आहेत आणि तिथून आपल्याला दक्षिण तट सुरू होतो. आपल्याला रामपुराला जायचं आहे, तिथे आपल्याला बोटीतून पलीकडे जावं लागतं.
बोटीचा आवाज तुम्हाला येतोय आणि त्याबरोबर तुम्ही बघाल की पलीकडे जाण्यापूर्वी काही लोक जी आहेत ती इथे विश्रांतीसाठी थांबलेली आहेत. म्हणजे आपण आता दक्षिण तटावर पोहोचू. आणि ह्या नदीचं असं एक वैशिष्ट्य आहे की ही नदी 999 उपनद्या येऊन हिला मिळतात. ही एक अशी नदी आहे की जी पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने वाहते. ही साधारण मध्य प्रदेशातून 1000 किलोमीटरचा प्रवास करून ही महाराष्ट्रामध्ये येते. नंतर महाराष्ट्रामध्ये तिचा 70 किलोमीटरचा प्रवास चालू होतो आणि साधारण गुजरातमधून ती 60 किलोमीटर पुढे जाऊन ती समुद्राला मिळते. आपण आता थोड्या वेळातच बोटीतून जाण्यासाठी बोटीच्या दिशेने प्रस्थान करू आणि मग दक्षिण तटाकडे प्रयाण करू. तर आपण आता उत्तर तटावर आहोत आणि उत्तर तटावरून आपल्याला दक्षिण तटावर जायचं आहे. तर आपण बघताय की आपण आता तिकीट काढून या मार्गाने बोट पकडण्यासाठी या काठावर आलो आहे. आता इथून आपण हे तुम्हाला समोर दिसतंय की लोक बोटीतून प्रवास करण्यासाठी त्या काठावर चाललेत. आणि एक की पुराणामध्ये जसं पाहिलं तर नर्मदा नदीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे आणि इतर सर्व नद्यांपेक्षा ही थोडी वेगळी आहे कारण ही एकदम विरुद्ध दिशेने वाहते. तुम्ही बघितलं असेल ही पूर्ण विरुद्ध दिशेने वाहून अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि बाकीच्या सर्व नद्या या बंगालच्या उपसागरामध्ये जातात. आता आपल्याला इथून पलीकडे रामपुरेला जायचं आहे. आपण आता लवकरच बोटीत जाऊ आणि नंतर मग बोटीतली दृश्य आपण चित्रित करू आणि आजूबाजूच्या दृश्यांचं आपण चित्रीकरण करू. प्रवास सुरू झाला आहे. आपण उत्तर तटावरून दक्षिण तटावर आलो. आपला पुढचा परिक्रमेचा मार्ग चालू होणार आहे. अजून एकदा आपल्याला परत बोटीने प्रवास करायचा आहे. आताचा प्रवास हा परत गावागावातून आणि नंतर नदीच्या काठावरून आहे आणि चांगलंच उजाडलेलं आहे. चांगला प्रकाश आलेला आहे. तर ह्याचं पुढचं शूटिंग जे आहे ते आपलं खूप चांगलं होईल. दक्षिण तटावर आल्यानंतर हे रणछोड म्हणून जे आपले श्रीकृष्ण भगवान आहेत त्यांचं मंदिर आहे. अशी बरीच मंदिरं आपल्याला परिक्रमेच्या दरम्यान पाहायला मिळतात. त्यांचं आपण दर्शन घेत पुढे जाणार आहोत. त्याच्या आजूबाजूचा परिसर
आणि एक याचं महत्त्व म्हणजे शंकर भगवानांकडून नर्मदेला एक वरदान मिळालं होतं की किती समजा प्रलय जरी आला तरी नर्मदेचा नाश होणार नाही, असं त्याने तिला एक वरदान दिलेलं होतं. आणि अशी एकमात्र नदी आहे की जी पावनशील म्हणून प्रसिद्ध राहील. लोक रामपुरावरून चालू करतात आणि तिलकवाड्याला वरून चालू करतात. असे 2 मार्ग आहेत की जे आपण परिक्रमेसाठी निवडू शकतो. आपली जी परिक्रमा आहे ती तिलकवाड्यावरून चालू झालेली आहे आणि परत ती 21 किलोमीटरची परिक्रमा संपवून आपण परत तिलकवाड्यालाच ती संपवणार आहोत. आमचे मित्र श्री प्रकाश बारी हे आता दर्शन घेऊन आत्ताच येत आहेत रणछोडदासांचं. आणि इकडे तुम्ही बघू शकाल दुसरं एक मंदिर आहे हनुमानांचं, जे मगाशी मी सांगितलेलं की जी 11 हनुमानांची मंदिरं जी बांधली आहेत समर्थ रामदासांनी, त्यापैकी एक मंदिर आपल्याला लागतील. तर आपण आता पुढे मार्गस्थ होऊ. दर्पण DARPAN दर्पण इनानी INANI इनानी सरनेम आहे, नेम आहे दर्पण. ओके. आपण आता बघितलं असेल की परिक्रमा मार्गामध्ये एक आपल्याला जो एक मुलगा भेटला आहे तो डोळ्याने ब्लाइंड आहे, पण म्हणतात ना की एखाद्याची इच्छाशक्ती ही किती असू शकते हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि देवावरची श्रद्धा ही माणसाला म्हणजे काय करू शकतो माणूस हे आपल्याला दिसतंय समोर आपल्या. आणि खरंच म्हणजे आमचा तर त्याला हॅट्स ऑफ आहे. आम्ही जवळजवळ 2.5 तास झाले आम्ही परिक्रमा आता आमची चालू झाली. ते आमच्या मागे पुढे चालतायत, ते त्याच्या वडिलांचा आधार घेऊन चालतोय. आणि हे दोघंही त्याचे आईवडील आहेत की म्हणजे मी तर म्हणतो की पुत्र व्हावा ऐसा, बस याच्या पुढे म्हणजे काय आम्ही बोलू शकत नाही. थँक्यू. हां हां ठीक है ना. हाँ हाँ, दर्पण चेस का इंटरनेशनल प्लेयर है और ही CA ऑल्सो एंड अभी उसको पैरा एशियन में 2 गोल्ड मेडल मिले हैं. अच्छा. तो देश के लिए चाइना में 2023 में पैरा एशियन गेम्स खेल के आया है और उसको देश के लिए 2 गोल्ड मेडल लेके आया है. और उसके लिए नरेंद्र मोदी ने ट्वीट किया था वो टाइम पे. ऐसा देश का सम्मान है. नहीं, सही में ये तो हमारे देश के लिए भी एक बड़ी ये है, हमारे लिए गौरवपूर्ण ये क्षण होगा. थँक्यू सर. पुन्हा एकदा सुप्रभात. आता जी आपली परिक्रमा चालू आहे ती रामपुरा ह्या गावातून आपण पुढे मार्गस्थ होतो. मगाशी आपण ज्या मुलाशी संवाद साधला मला तर प्रणव ना, दर्पण तोही आमच्या पुढेच आहे. तर आता ही परिक्रमा अजून मला वाटतं एक 10 किलोमीटरचा टप्पा अजून आपल्याला कापायचा आहे. तुम्ही बघू शकता की बरेच परिक्रमा करणारे पुढे जात आहेत. सगळे पदयात्रीच आहेत जे नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यासाठी आलेले आहेत. तसेच तुम्ही मागे पण बघाल की हेही सगळे परिक्रमा करायसाठी आलेले आहेत. नमस्कार. हर नर्मदे हर हर. असे आपल्याला बरेच भाविक भेटतात आणि जेव्हा एकमेकांशी संवाद होतो तो नर्मदे हर ह्या घोषवाक्यानेच पुढचा संवाद चालू होतो. पाहायला मिळेल की अशी बरीच मंदिरं तुम्हाला जेव्हा आपण परिक्रमा करतो त्या दरम्यान पाहायला मिळतात. श्री धनेश्वर महादेव मंदिर तिथे जाण्यासाठी हा मार्ग आहे. इथून जाऊन दर्शन घेऊन परत तुम्ही परिक्रमेसाठी पुढचा मार्ग निवडू शकता. इथे परत एकदा जे परिक्रमावासी आहेत त्या परिक्रमा करणारे आहेत
त्यांच्या नाश्त्याची सोय इथे केलेली आहे. आणि हे जे सगळं तुम्ही पाहताय हे सगळं मुफ्त असतं. आता कुठलाही चार्ज ते लोक घेत नाहीत. ही एक सेवा आहे. परिक्रमेच्या दरम्यान लागणारं हे महादेवाचं मंदिर, गोपेश्वर महादेव मंदिर. इथून आता आपण ह्या मार्गाने परत परिक्रमेमध्ये जॉईन होणार आहोत. नर्मदे हर. आता आपण आपल्या शेवटच्या परिक्रमेच्या टप्प्यात आलो आहे. एकदा पूर्ण हे तुम्हाला नर्मदेचं पात्र दिसतंय, एवढं विस्तीर्ण आहे. आता या पात्राच्या कडेने आपल्याला चालायचं आहे. असं म्हणतात की नर्मदेच्या पात्रातला प्रत्येक पाषाण हा दगड नाही आहे, तर त्याला एक शिवलिंगाचं रूप मानतात. आणि काही लोक याच्यातले काही जे पाषाण आहेत छोटे मोठे, ते गणपती किंवा शिव ह्यांना स्मरून ते घेऊन त्यांची प्रतिष्ठापना सुद्धा करतात. शिव पार्वती सहाच सर्व देवता नर्मदा तटावर वास करतात असं म्हटलं जातं. आणि शिवशंकरांकडून सर्व देवतांना असं वरदान मिळालं होतं की तुम्ही सर्व देवदेवता आहेत ते नर्मदेच्या काठी वास करतील. आता आपण आपल्या नर्मदेच्या परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. तुम्ही बघताय हा रस्ता जो आहे पूर्ण नर्मदेच्या पाषाणांनी भरलेला आहे. तुम्हाला मी झूम करून दाखवतो की आपली जी परिक्रमा आहे त्याचा जो समाप्तीचा जो क्षण आहे तो जवळ आलाय. हेच ते नर्मदेचे पाषाण ज्यांना लोक शिव म्हणून पुजतात. बघा असे असंख्य पाषाण तुम्हाला बघायला मिळतील छोट्या मोठ्या स्वरूपातले. तसा एक मी पाषाण सुद्धा घेतला आहे. आणि आता तुम्ही पुढे बघता एक तंबू दिसेल तुम्हाला, जिथून आपल्या शेवटची परिक्रमेचा टप्पा आहे तो. इथून आपल्याला बोटीने पलीकडे जायचं आहे. आणि त्याच्या डाव्या हाताला वरती तुम्हाला जे दिसतंय वासुदेव कुटीर, तिकडे आपण जाणार आहोत. आणि तिकडे जेव्हा आपण पोचू तेव्हा आपली परिक्रमा सफळ संपूर्ण होईल. आता आपण बोटीच्या दिशेने प्रस्थान करू. हे आपलं बोटीने प्रवास करण्याचं तिकीट. आता आपण बोटीच्या दिशेने जातोय. मासे
परिक्रमेचा शेवटचा प्रवास. शेवटचा टप्पा संपला आपला. आता वासुदेव कुटी येथे जाणार आहोत. समोर जी तुम्हाला दिसतंय वरती ते वासुदेव कुटीर तिलकवाडा. तिथे गेल्यावर आपली जी परिक्रमा आहे ती पूर्ण होणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. बघ बघ. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. थोडंच अंतर राहिलेलं आहे आणि आपली परिक्रमा ही पूर्ण होईल. आमचे मित्र श्री अजय पाटील आणि राजू अपणकर हे आमचं शूटिंग करत आहेत. हा शेवटचा टप्पा. इथूनच आपण परिक्रमा चालू केलेली. त्या दरम्यान तुम्हाला जी काय माहिती दिली असेल त्याच्यामध्ये जर काय चुका झाल्या असतील तर क्षमस्व. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट आणि शेअर करा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज तो परिसर आपण जेथून परिक्रमा चालू केलेली सकाळी 3:30 वाजता. मंदिर श्री रामेश्वर महादेव जिथे टेंबे स्वामी यांनी ह्या मारुतीचं स्थापना केलेली. हे खूप प्राचीन काळचं मंदिर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आपली परिक्रमा पूर्ण करून मी परत घरी आलेलो आहे डहाणू येथे. तर परिक्रमेबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही जो व्हिडिओ बघितलात परिक्रमेचा त्याच्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की परिक्रमा म्हणजे काय. पण याच्यात मला अजून एक असं नमूद करू इच्छितो की परिक्रमा दरम्यान जो एक मुलगा आम्हाला भेटला ब्लाइंड, की त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की माणसाची इच्छाशक्ती ही काय असते. तो एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, इंटरनॅशनल प्लेयर, बुद्धिबळ. 2023 साली त्यांनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये 2 गोल्ड मेडल मिळवले. तसेच अजून पण काही लोक आम्हाला भेटली जी महाराष्ट्रातून आलेली, काही पुण्यातून आलेली, काही वेगवेगळ्या प्रदेशातून आलेली लोक आहेत.
तसंच दुसरा अजून एक चांगला अनुभव होता की आम्हाला त्या दिवशी नर्मदे मैयाची जी आरती झाली 7 वाजता, तिचं पण आम्हाला जी आरती बघायला मिळाली, तिचं भाग्य आम्हाला मिळालं, हे आमचं अहोभाग्य आहे. दुसरं म्हणजे परिक्रमा चालू असताना बऱ्याच लोकांचे एक्सपिरियन्स आम्हाला शेअर करायला मिळाले, त्यांच्याबद्दल बोलायला मिळालं. त्याचे व्हिडिओ मी काही बनवले नाही आहेत, कारण थोडं ते खाजगी होतं म्हणून बनवलेले नाही आहेत. दुसरं म्हणजे परिक्रमे दरम्यान बघितलं ती ह्या वर्षी खूपच त्याच्यामध्ये सोय जास्त करण्यात आली आहे की ठिकठिकाणी बरेचसे लाईट्स होते. कारण मागच्या वर्षी जेव्हा मी परिक्रमा केली तेव्हा थोडंसं काळोखं होतं, पण यावर्षी थोडंसं हे होतं, लाईट्स वगैरे चांगल्या होत्या. दुसरं म्हणजे परिक्रमा करताना प्रत्येक जेव्हा समोरून एखादा व्यक्ती भेटतो तेव्हा आपण त्याला नर्मदे हर असा एक जयघोष असतो, तो करत आपण चाललेलो. शिवाय आम्ही जे 5 मित्र होतो, जी आमची परिक्रमा केली ती खूप सुंदर झाली आणि कोणालाही कसला त्रास झाला नाही. आणि परिक्रमेच्या नंतर आम्ही तिथे आमचं प्रयोजन असतं की आम्ही स्वतः एक खिचडी बनवतो आणि दुसरं म्हणजे एक प्रसाद बनवतो शिऱ्याचा, आणि तो तिकडे जेवढे परिक्रमा करून येतात त्यांना सगळ्यांना तो आम्ही वाटप करतो. त्याचं वाटप केलं जातं आणि सगळे त्याचा चांगला उपभोग घेतात. आणि मी असंच म्हणेन की तुम्हाला जमत असेल तर नक्की ही नर्मदा परिक्रमा करा, खूप सुंदर आहे, एक चांगला अनुभव आहे. आणि मेन म्हणजे की आपली फिटनेस टेस्ट याच्यामध्ये होते, आपल्याला कळतं की आपण किती फिट आहोत. आणि दुसरा राहिला एक श्रद्धेचा भाग, तिथं श्रद्धा तर आहेच प्रत्येकाची, आणि श्रद्धा असल्याशिवाय आपण कुठच्या गोष्टी करत नाही. तर माझी तरी ही दुसरी वेळ होती नर्मदा परिक्रमा करायची, आणि माझ्या मित्रांची मला वाटतं 3री-4थी होती. पण खूप चांगला अनुभव आहे. जर जमत असेल तर नक्की करा, एवढंच सांगू इच्छितो. आणि व्हिडिओ दरम्यान काही मी चुकीचा तपशील किंवा काही दिला असेल तर त्याबद्दल क्षमस्व. नर्मदे हर.